नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, नगर परिषद 2023च्या ज्या काही एक्झामिनेशन पोस्टपोन झाल्या होत्या त्याच्यामधली एक एक्झामिनेशन होती इलेक्ट्रिकल या पदासाठीची। विद्युत अभियांत्रिकी सेवा गट क आणि त्याच्यामध्ये अ ब क अशी ही पद होती। विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झामिनेशन नुकतीच झालेली आहे आणि याचा पेपर अनालिसिस आपण करतोय। आता हा जो पेपर अनालिसिस आहे फक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा नाही, तर ज्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन 24 तारखेला आहे म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन टेक्निकल हा पार्ट असणारच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना या पर्टिक्युलर परीक्षेचा खूप फायदा होणार आहे, कारण जी एक्झामिनेशन इलेक्ट्रिकल साठी झाली त्याच्यामधली लेवल काय होती, क्वेश्चन्स कशा प्रकारचे आले होते, नॉन टेक्निकल मध्ये कुठले क्वेश्चन्स होते, टेक्निकल मध्ये कुठले क्वेश्चन्स होते, कशा प्रकारे एक साधारणतः जो सेपरेट कट ऑफ होता त्या पद्धतीने कशा विद्यार्थ्यांना मार्क पडतील, या सगळ्या अँगलने आपण या पेपरचा अनालिसिस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्युत अभियांत्रिकी सेवा इलेक्ट्रिकलचा पेपर कसा होता, नॉन टेक्निकलची लेवल काय होती, टेक्निकलची लेवल काय होती आणि कट ऑफ काय लागणार आहे, एक साधारणतः टेंटेटिव्ह कट ऑफ मी या सेशनच्या शेवटी सांगणार आहे। तुम्ही सेशन शेवटपर्यंत बघा आणि याच्यामधनं जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत बघा, सिव्हिल विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, कारण त्यांची सुद्धा नगर परिषद भरतीची जी एक्झामिनेशन आहे ती 24 तारखेला होणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की याच्यामध्ये ज्या टोटल पोस्ट होत्या तुमच्या, ओके, तर टोटल पोस्ट ह्या 48 होत्या, पण त्याच्यापैकी ज्या काही पोस्ट होत्या ह्या तुमच्या विभागीय पद होती। तर विभागीय पद जर तुम्ही मायनस केली तर डेफिनेटली तुम्हाला 39 पद जी आहेत 39 पोस्ट या फ्रेशर साठी होत्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण ह्या ज्या 9 पोस्ट आहेत या 9 पोस्ट डिपार्टमेंटल पोस्ट होत्या। त्याच्यामुळे जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत, जे फ्रेशर्स आहेत, त्याच्यासाठी 39 ह्या जागा होत्या। याच्यामध्ये विद्युत अभियंता गट क श्रेणी ब, विद्युत अभियंता गट क श्रेणी अ आणि विद्युत अभियंता गट क श्रेणी क असे अ ब क तीनही श्रेणीमध्ये अनुक्रमे 5, 7 आणि 27 जागा होत्या। आणि या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जर बघायचं झालं तर 2 पार्ट होते, एक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। आता एक ब्रॉड वेने बघायचं झालं तर नॉन टेक्निकल पार्ट हा त्या मानाने सोपा होता, म्हणजे इझी टू मॉडरेट लेवल होती, डिफिकल्टी लेवल तुमच्या नॉन टेकची। आणि आता नुकत्याच ज्या काही एक्झामिनेशन झाले आहेत त्याच्यामध्ये 60% वेटेज तुम्हाला माहिती आहे, इथे सुद्धा जे वेटेज होतं ते 60% वेटेज होतं तुमच्या नॉन टेक्निकलला। मग त्याच्यामध्ये 15, 15, 15 आणि 15 असे मराठी, इंग्लिश, जीके आणि अपटिरिजनिंग याला मार्क्स होते। विद्यार्थी मित्रांनो, इझी टू मॉडरेट लेवल मध्ये जर बघायचं झालं तर एक साम्य होतं मराठी आणि इंग्लिश पेपरमध्ये। जे मराठीमध्ये विचारलेलं होतं तेच इंग्लिशमध्ये स्पेसिफिकली फक्त लँग्वेज चेंज करून त्यांनी विचारलेलं होतं। आता मराठीमध्ये जर बघायचं झालं तर उतारावरील प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो। उतारावरील जे प्रश्न होते एक सिंपल उतारा त्यांनी दिलेला होता आणि त्या उतारावरील तुम्हाला 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायचे होते। याच्यामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या उताराचा प्रकार असतो हा सहजासहजी काही नॉवेल्स असतात किंवा जे हाय ज्याला म्हणतो जे उच्च प्रतीचं वाङ्मय असतं त्याच्यामधले हे उतारे असतात। तर उतार्यावरचे प्रश्न आले होते। त्याच्यानंतर लिंग बदला याच्यावरचे सुद्धा 2 ते 3 प्रश्न आले होते। त्याच्या व्यतिरिक्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा 2 ते 3 आलेले होते आणि काळ बदला किंवा काळाशी अनुरूप जे प्रश्न होते ते सुद्धा एक होते। आता याच्यामध्ये एक्झॅक्ट काउंट जरी सांगता नाही आला तरी लक्ष द्या, जे विद्यार्थी सिव्हिलची एक्झामिनेशन देणार आहे 24 तारखेला बरोबर आहे नगर परिषदची, तर त्यांनी या प्रकारे तयारी तुमची ठेवायला हवी। विद्यार्थी मित्रांनो, उतारा हा नेहमीच वाटताना सोपा वाटतो, पण ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये डायरेक्ट जाऊन जर सॉल्व्ह करत असेल तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो, आपण लवकर आकलन त्या उताराचं होत नाही। मग अशा वेळेस एक साधारणतः तुम्ही या मराठी विषयासाठी किंवा इंग्लिश विषयासाठी सुद्धा जर तुम्ही डेली एखादा जुना MPSCचा असेल किंवा कुठल्या पर्टिक्युलर बुक्स मधला उतारा जर तुम्ही वाचला आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर हे मार्क तुमचे 100% तुम्हाला मिळतात, कारण ती प्रॅक्टिस पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त व्याकरणाचा जो भाग आहे तो तुम्ही करणारच आहात। इथे स्पेशली लिंग बदला किंवा काळ, त्यानंतर विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द याच्यावरती काही प्रश्न आले होते, तर डेफिनेटली याच प्रकारची व्याकरणाची तयारी तुम्हाला करावी
लागेल. जसं मी आताच सांगितलं की इंग्लिश आणि मराठीमध्ये त्यांनी एक जवळपास साधारण ठेवलं होतं. जसं तिकडे उतारे होते तसे तिथे पॅराग्राफवरचे 2 ते 3 प्रश्न होते. अँटोनिम जे होतं एक क्वेश्चन त्याच्यावरती आला होता. फिल इन द ब्लँक्स 2 ते 3 प्रश्न होते, ज्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल जो पार्ट आहे तो त्यांनी विचारला होता. फ्रेजेस विचारल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त पॅराजंबल जे आहे ते सुद्धा त्यांनी विचारलेलं होतं. जर स्पेसिफिकली या 15 प्रश्नांचा किंवा ज्याच्यामध्ये इंग्लिशच्या लँग्वेजच्या प्रश्नांचा जर विचार केला तर पॅराग्राफ आणि तुमचं ग्रामर याच्यावरती ते क्वेश्चन्स होते. क्वेश्चनची लेवल एक साधारणतः इझी टू मॉडरेट लेवलची होती. आणि ह्या टाईपचीच आता लेटेस्ट ज्या काही एक्झामिनेशन तुमच्या झाल्यात, मग त्या काही TCSने घेतल्या, काही IBPSने घेतल्या, तर त्याच्या एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न तुम्ही एकदा बघून जा TCS IBPSच्या कुठल्याही बुकमधनं. इव्हन दो ज्या तलाठी भरती किंवा बाकीच्या परीक्षा झाल्या होत्या, जरी तिथे लेवल कमी असेल तरी त्याच्यामधले सुद्धा काही प्रश्न तुम्हाला इथे हेल्पफुल ठरू शकतात. कारण आताच बघितलं आपण की काही पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये बऱ्याचशा डेली शिफ्ट ज्या होत्या तलाठी भरतीच्या, त्याच्यामध्ये बुक्सचे ऑथर विचारले होते. तर इथे सुद्धा नगर परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी त्या प्रकारचे जीकेचे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सामान्य ज्ञान असेल याच्यामध्ये हिस्ट्रीशी रिलेटेड पन्हाळा-विषयी विचारला होता प्रश्न. त्याच्यानंतर गडचिरोली हा जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो हा एक प्रश्न होता. त्यानंतर 2011चं जे सेन्सस होतं त्याच्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती याच्यावरती एक प्रश्न होता. बघा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की पुस्तक आणि त्याचे लेखक हे तलाठी भरतीमध्ये डेली ज्याला म्हणतो शिफ्ट मध्ये एक प्रश्न असायचा. इथे सुद्धा राईज ऑफ मराठा पॉवर याचं लेखक त्यांनी विचारलेलं होतं नगर परिषदेच्या इलेक्ट्रिकलच्या एक्झामिनेशन मध्ये. डेफिनेटली याच्यामध्ये महादेव रानडे हे त्याचे लेखक आहेत. आता हे जे पुस्तकं माहिती आहेत ते इट्स ओके, पण तुम्ही जीकेच्या पार्ट मध्ये जे काही महत्वाचे आणि ज्याला आपण म्हणतो की जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्यांचे ऑथर तरी एकदा लक्षात ठेवून तिथे जायला काही हरकत नाही. पहिलं जे काही ज्याला म्हणतो सुधारणा आहे कायद्यामधली, फर्स्ट अमेंडमेंट इयर विचारलं त्यांनी. त्यानंतर पॉलिटीचे 4 ते 5 प्रश्न विचारले आणि करंट अफेअर वरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारले. हा जीकेचा भाग आहे. याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, जे काही तुमचे पर्टिक्युलर एक्झामिनेशनशी रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्यावरती हे प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले होते. याच पद्धतीचे प्रश्न हे साधारणतः तुमच्या जीके मध्ये अपेक्षित असतात. तर त्या अनुषंगाने अभ्यास करा. म्हणजे स्टॅटिक डेटा जो आहे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो डेटा एकदा जरूर वाचा, त्याच्यामधनं गो थ्रू करा, जेणेकरून तुम्हाला इथे जीके मध्ये, कारण जीके हा वास्ट आहे, त्याच्यामध्ये 6 ते 7 वेगवेगळे विषय आहेत. अशा वेळेला तुम्हाला जर एक रेफरन्स मिळाला, बेंचमार्क मिळाला, तर तुम्हाला अभ्यासाला दिशा मिळेल. तलाठी असेल, जेईच्या एक्झामिनेशन असेल, TPAची एक्झामिनेशन असेल, TMC, PCMC, कुठलीही एक्झामिनेशन असो, TCS आणि IBPSने जर घेतलेली असेल तर त्याच्यातले जीकेचे प्रश्न तुम्ही बघा की काय पद्धतीने प्रश्न विचारले जातात, याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंग मध्ये बघा, रिझनिंग मध्ये सुद्धा स्पेसिफिक जे महत्वाचे टॉपिक्स असतात आणि जे मॅक्सिमम एक्झामिनेशन विचारलेले असतात तेच टॉपिक इथे सुद्धा होते. रिपीटेड पॅटर्न वरती होता प्रश्न. ऑड वन आउट 2 ते 3 प्रश्न. हे ऑड वन आउट मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक एखादा वर्ड असेल, एखादे पर्टिक्युलर फिगर असेल, या पद्धतीने क्वेश्चन विचारला गेला. त्याच्यानंतर नंबर सिरीज जे आहे हे 1 ते 2 प्रश्न विचारले गेले होते नंबर सिरीज वरती, मिसिंग नंबर वरती. त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंग याच्यावरती 2 प्रश्न विचारले गेले. ऑर्डर सिक्वेन्स जो आहे तुमचा स्पेसिफिकली त्याच्यावरती क्वेश्चन्स. इव्हन दो तुमच्या लँग्वेज मध्ये सुद्धा त्यांनी स्टेटमेंट्सची अरेंजमेंट करायला सांगितली होती. आणि इथे मॅथमॅटिकल इक्वेशन, इंटरचेंज नंबर अँड साइन या टाईपच्या प्रकारावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न काय होते विचारला गेले होते. डेफिनेटली ऍप्टी आणि रिझनिंग मधला मॅक्सिमम पार्ट जो आहे खूप वेगवेगळे व्हेरायटी ऑफ टॉपिक्स आहेत. त्या टॉपिक मध्ये हे टॉपिक त्यांनी इथे जरी दिले असतील, पण तुम्हाला सिव्हिलची इंजिनिअरिंगची जर तयारी करत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की याच्या व्यतिरिक्तही जे डिरेक्शनचे क्वेश्चन्स असतील, टाइमचे क्वेश्चन्स असतील, डे वर्कचे क्वेश्चन्स असतील, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मे बी एखाद्या वेळेस क्वेश्चन्स येऊ शकतात. पण हे जे आहे हा पर्टिक्युलर पार्ट होता तुमचा नॉन टेकचा. इझी टू मॉडरेट टाईपचे क्वेश्चन्स होते जर तुम्ही व्यवस्थित ती एक्झामिनेशन दिली असेल तर. ज्यांनी काही न वाचता किंवा थातुरमधूर काहीतरी वाचून एक्झाम देण्याचा प्रयत्न केला असेल तर डेफिनेटली त्यांना हे मॉडरेट टू हाय टफ लेवलला एक्झामिनेशन गेली. पण लक्षात घ्या हे बेंचमार्क आहे. जसं मी जीके साठी सांगितलं, मराठीसाठी सांगितलं, इंग्लिश साठी सांगितलं, तर हे टॉपिक जे आहेत हे तुम्ही
जे विद्यार्थी सिव्हिलची एक्झामिनेशन देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे प्रिपेअर व्यवस्थित करायचं आहे. तुमचे जे कोणी मित्र असतील त्यांच्याकडनं तुम्हाला त्यांना जर रिकॉल होत असेल तर क्वेश्चन ऍज इट इज तुम्हाला मिळून जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. आता सेकंड पार्ट जो आहे नॉन टेक्निकल, आता टेक्निकलचा नॉन टेक्निकलचा जो 60 प्रश्नांचा पार्ट होता त्याच्यासाठी सेपरेट पासिंग होती बघा, 45% मिनिमम त्यांनी म्हटलं होतं आणि टाइम सुद्धा सेपरेट होता. तसंच इथे टेक्निकल मध्ये जो 40%चा पार्ट आहे तो मात्र आता मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेट केलं, त्यांनी सांगताना मॉडरेट टू टफ सांगितलं, पण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर टेक्निकलचा पार्ट हा खरंच टफ होता. ओके, याच्या अगोदरचे जे स्लॉट्स बाकीच्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड साठी झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल की इथे टफ पेपर काढला गेलाय टेक्निकलचा. येते लक्षात. त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता पुढच्या एक्झामिनेशन देणार आहे नगर परिषदेच्या त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. इथे टफ इन द सेन्स नॉट ओनली फॉर द क्वेश्चन्स, पण मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत हे न्यूमेरिकल होते. ओके, अनालिटिकल लेवलचे क्वेश्चन्स मॅक्सिमम त्यांनी विचारले होते. हा भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. ओके, इलेक्ट्रिकल मध्ये कुठलाही पर्टिक्युलर पार्ट जो आहे त्यांनी न्यूमेरिकल खूप जास्त विचारले होते. ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारले ते टॉपिक सुद्धा आपण बघूया. हे मी आता इलेक्ट्रिकलशी रिलेटेड बोलतोय. कंट्रोल सिस्टीम वरती साधारणतः 5 ते 6 प्रश्न आले होते. हे जे प्रश्न होते हे प्रश्न स्पेसिफिकली तुमच्या ज्या काही पर्टिक्युलर टर्म्स असतात ज्याच्यामध्ये तुमचा कंट्रोल सिस्टीम मधले बोडे प्लॉट असतील किंवा बाकीच्या गेन्स असतील. ओके, फेज गेन मार्जिन, ओके गेन मार्जिन, ओके, याच्यावरती क्वेश्चन्स होते. न्यूमेरिकल पार्ट जो होता तो न्यूमेरिकल पार्ट याच्यामध्ये जास्त होता. एक 5 ते 6 क्वेश्चन्स कंट्रोल सिस्टीम या विषयावरती. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वरती सुद्धा क्वेश्चन्स होते. नेटवर्क सर्किट्स वरती साधारणतः 4 ते 5 जे एमसीक्यू आहे ते होते. याच्यामध्ये सुपरपोजिशन थेरम वरती क्वेश्चन होता. ओके, सुपरपोजिशन थेरम वरती क्वेश्चन्स होता. ओके, त्याच्या व्यतिरिक्त मॅक्सिमम जे क्वेश्चन्स होते नेटवर्क सर्किटशी रिलेटेड ते न्यूमेरिकल बेस होते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन वरती साधारणतः 5 ते 6 प्रश्न होते. पॉवर सिस्टीम वरती सुद्धा 10 प्रश्न होते. पॉवर सिस्टीम महाट्रान्सकोसाठी तुम्हाला बघा आम्ही नेहमी सांगतो की पॉवर सिस्टीमचं वेटेज जे आहे ते जास्त आहे. इथे सुद्धा पॉवर सिस्टीम वरती मॅक्सिमम क्वेश्चन त्यांनी विचारले होते. बेसिक इलेक्ट्रिकलशी रिलेटेड सुद्धा काही क्वेश्चन्स होते. काही क्वेश्चन्स अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड होते आणि काही विद्यार्थ्यांना जे रिकॉल झाले नाहीत तर आपण मिसलेनियस म्हणूया. पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे जे 40 प्रश्न तुमचे टेक्निकलचे होते याची लेवल ही टफ लेवल होती, न्यूमेरिकल लेवल होती. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेल डिझाईन एमसीक्यू त्यांनी विचारले होते जेणेकरून विद्यार्थ्यांना तिथे कन्फ्यूज होत होतं की कुठला ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा. ओके, तो कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्क सर्किट्स किंवा इलेक्ट्रिकल मशीन्स याच्यामध्ये क्वेश्चन्स होते. गेन मार्जिन, फेज मार्जिन, ब्रेक पॉइंट्स याच्यावरती कंट्रोल सिस्टीम मधले क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते. त्याच्या व्यतिरिक्त जे काही अॅनालॉग मधले पर्टिक्युलर क्वेश्चन्स आहेत तर बेसिक क्वेश्चन्स होते. पण एवढं मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो की काही क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन्स एकदम बेसिक लेवलला होते, पण मॅक्सिमम न्यूमेरिकल हे खूप टफ लेवलला होतं. आता सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक इंडिकेशन आहे की जी काही एक्झामिनेशन होणार आहे त्याच्यामध्ये खूप चांगला अभ्यास करणं हा एकमेव सोल्युशन आहे. ओके, आणि टेक्निकल लेवलला न्यूमेरिकल सुद्धा ते विचारत आहेत. ठीक आहे, आता एक साधारणतः टेंटेटिव्ह कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं सांगितलं मी की टोटल पोस्ट जरी 48 होत्या तरी 9 पोस्ट ज्या होत्या त्या तुमच्या डिपार्टमेंटल पोस्ट होत्या. ओके, डिपार्टमेंटल पोस्ट होत्या. तर ह्या पोस्ट जर मायनस केल्या तर 39 पोस्ट होत्या. जो पॅटर्न होता तो 60-40चा होता, नॉन टेक्निकल टू टेक्निकल. याच्यामध्ये सेपरेट टाइमिंग नाही दिला होता त्यांनी आणि सेपरेट त्यांनी कट ऑफ सुद्धा मेन्शन स्पेसिफिकली केला आहे. सेपरेट पर्टिक्युलर पार्ट म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या पर्टिक्युलर पॅटर्नमुळे मिनिमम जो त्यांनी क्रायटेरिया ठेवला होता तर बरेचसे विद्यार्थी या क्रायटेरियामधनं बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. बरेचसे विद्यार्थी या सिस्टीममुळे मिनिमम क्रायटेरियामुळे बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. अशा वेळेस लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की जो कट ऑफ आहे
कट ऑफ हा कमीच लागणार. आता इथे मी 100 पैकी म्हटलाय, पण आपण 200 पैकी कन्सिडर करूया, कारण टोटल जो स्पेसिफिक पर्टिक्युलर वेटेज आहे तो त्याच्यानुसार. विद्यार्थी मित्रांनो, आमचा असा अंदाज आहे की ज्या पद्धतीने टेक्निकलचा पार्ट होता तो टफ पार्ट होता. ओके, टेक्निकलचा जो पार्ट होता तो टफ पार्ट होता. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती. त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कमी लागण्याचे चान्सेस आहेत. ओके, कमी लागण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. मग तुम्ही म्हणाल सर की कमी म्हणजे तरी किती? एक साधारणतः आमचा जो अंदाज आहे 140 प्लस मायनस 5% टॉलरन्स देऊया आपण. आता तुम्ही बरेचसे विद्यार्थी म्हणतील की एवढा कमी आहे का सर? ज्यांनी पेपर दिला ते म्हणतील सर एवढा जास्त लागू शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की स्पेसिफिकली याच्यामध्ये काही होऊ शकतं. एक साधारणतः 135 to 145 हा माझा अंदाज आहे, आणि मी स्पेसिफिक एक जनरल कट ऑफ टेंटेटिव्ह बोलतोय, जेवढ्या विद्यार्थ्यांसोबत मी कम्युनिकेशन केलं त्यांच्या रिस्पॉन्सवरनं किंवा त्यांनी जे काही फीडबॅक दिले त्याच्यावरनं. ओके, पण एवढं मात्र लक्षात ठेवा की ही एक्झाम आता झालेली आहे. जी एक्झाम झाली आहे त्याच्याबद्दल बोलत बसण्यापेक्षा येणाऱ्या महाट्रान्सको, येणाऱ्या PWD जेई या एक्झामिनेशनची तयारी करा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन कुठेतरी होईल. इथे तर नक्कीच रिझल्ट लागेल, रिझल्ट काही लपून राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवा की जी एक्झाम झाली आहे त्याचा विचार न करता महाट्रान्सको आणि PWD याच्यामधले जे इलेक्ट्रिकलचे पद आहेत त्याच्यासाठी खूप मेहनत करा. ओके, हा माझा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. परत मी सांगतो की हा टेंटेटिव्ह आहे, पण एवढं मात्र आहे की काहीतरी इनपुट घेतल्याशिवाय कुठलाही नंबर किंवा कुठलाही स्टॅटिस्टिक किंवा डेटा मी इथे प्रेझेंट केलेला नाही. ओके, विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी महाट्रान्सकोची तयारी करतायत, PWD ची तयारी करतायत, यांच्यासाठी महाट्रान्सको हे जे पुस्तक आहे आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं, तर हे बेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये 11 टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, 2000 पेक्षाही जास्त MCQ आहेत. याच्यामध्ये 2017चा पेपर असेल, 2022चा पेपर असेल, या पेपरचे क्वेश्चन सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, आणि थेअरी प्लस MCQ हा टोटल पार्ट याच्यामध्ये कव्हर झाल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास तुम्ही करू शकता. हे बुक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, किंवा तुम्ही ड्रीम पाथ बुक स्टोअर, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे येऊ शकता आणि तुम्ही परचेस करू शकता. ओके, कम्प्लीट पर्टिक्युलर गाईड आहे तुमच्या महाट्रान्सकोसाठी. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमाला, डिग्रीला किंवा स्पर्धा परीक्षेला अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक बेस्ट प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे तुमचं फॉर्म्युला शीट. इलेक्ट्रिकलचे सगळे टेक्निकल विषय याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. 6 A2 साईजच्या शीटचा हा बंच आहे, जो तुम्हाला एका मिनिमम कॉस्टला मिळेल. हे सुद्धा आपल्या ड्रीमपाथ स्टोअर मध्ये अवेलेबल आहे आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. ओके, तर इन्फिनिटी बुक्स जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल, किंवा abcbooks.in याच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला मिळेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता अनालिसिस नगर परिषद इलेक्ट्रिकल या पेपरचा. लक्षात घ्या की टफ, मॉडरेट टू टफ या रेंज मधला हा पेपर होता. नॉन टेक्निकल सोपं होतं, पण टेक्निकल खूप टफ होतं. त्याच्यामुळे आणि सेपरेट कट ऑफ असल्यामुळे याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की टाइम वगैरे तुमचा वेगवेगळा होता. तुम्हाला इंटरचेंज टाइम करता येत नव्हता, इकडला तिकडे यूज करता येत नव्हता. त्याच्यामुळे डेफिनेटली जो कट ऑफ आहे तो खाली जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि मी जे सांगितलंय तुम्हाला 140 प्लस मायनस 5% टॉलरन्स त्याला, तर 135 ते 145 दरम्यान लागू शकतो. ओके, तर होप सो आपण बघूया काय नेमका कट ऑफ असेल तो. आणि स्पेसिफिकली आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सला विनंती आहे की त्यांनी चॅनलला प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले हे व्हिडिओ तर. आणि तुम्ही जरी सबस्क्राईब केलं असेल तर वेगवेगळ्या डिव्हाइसेस वरनं सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सबस्क्रायबर्स वाढतील. थँक्यू सो मच.